विश्ववंदनीय विश्वमार्गदर्शक महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार तथा बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महामानव, सर्व महामाता यांच्या विचारांना अभिवादन करून आपण मागच्या भागामध्ये जे ब्राह्मण आहे, ब्राह्मणामध्ये जी काही मनुसंस्कृती होती ते बघितलेलं आहे. वेगवेगळे त्यांचे समकालीन बघितलेले आहेत, ऋषी बघितलेले आहेत, उपनिषद त्यांची शिकवण बघितलेली आहे. आणि हे सर्व बघित असताना या सर्व गोष्टीला एक कपिलला वगळता बाकी त्यांनी सर्वांना नाकारलेलं आहे. हे आपण मागच्या भागामध्ये बघितलेलं आहे. आता भगवान बुद्ध आणि त्यांचे समकालीन हा जो भाग आहे पुढे चालू आहे. ज्या काळात सिद्धार्थ गौतमांनी परिवर्जा घेतली होती त्या काळामध्ये देशात फार मोठी खळबळ माजली होती. ब्राह्मणी तत्वखेरीज तत्वज्ञानाचे निरनिराळे 62 पंथ त्यावेळी अस्तित्वात होते. त्या सर्वांचा ब्राह्मण तत्वज्ञानाला विरोध होता. त्यापैकी निदान 6 पंथ तरी लक्षात घेण्यासारखे आहे. जेव्हा सिद्धार्थांनी परिवर्जा घेतली त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये मोठी खळबळ माजली होती. आणि मागच म्हटलं होतं की त्यावेळेस त्या एकंदर 62 तत्वज्ञानी होते वेगवेगळे. आणि या सर्व 62 तत्वज्ञानांचा या ब्राह्मणी लोकांना विरोध होता. आणि त्याच्यापैकी जे काही महत्वाचे होते या 62 पैकी जे 6 आहेत त्या 6 याचा आपल्याला म्हणजे सिद्धार्थाचा आणि या 6चं थोडंसं पटलं, पण ते त्यांचं ते नंतर त्यांची विचारधाराही पटली नाही, त्यांना ते नाकारलेलं आहे. पण थोडीशी त्या जवळची भूमिका, तर ते 6 पंथ कोणते होते ते बघूया. या पंथापैकी एक पंथ पूर्ण काश्यप यांच्या नेतृत्वाखाली होता. त्यांच्या तत्वज्ञानाला अक्रियवाद असे म्हणतात. त्यांचे म्हणणे असे की कर्माचा आत्म्यावर काही परिणाम होत नाही. कोणीही स्वतः काही काम करावे किंवा दुसऱ्याकडून करून घ्यावे, स्वतः हत्या करून घ्यावी किंवा दुसऱ्याकडून हत्या करवावी, स्वतः चोरी किंवा दरोडेखोरी करावी किंवा दुसऱ्याकडून करून घ्यावी, स्वतः व्यभिचार करावा किंवा दुसऱ्याकडून तो करावा, स्वतः खोटे बोलावे किंवा दुसऱ्यांना खोटे बोलावस लावावे. आत्म्यावर या कशाचाही परिणाम होत नाही. एखादे कृत्य कितीही जघन्य असले तरी आत्म्याला त्याचे पाप लागत नाही. एखादे कृत्य कितीही चांगले असले तरी त्यामुळे आत्म्याला पुण्य लाभत नाही. आत्म्यावर कशाचीच क्रिया परिणाम होत नाही. ज्यावेळी मनुष्य मरतो त्यावेळी ज्या घटकांचा तो बनलेला असतो ते आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात. मृत्यूनंतर काही शिल्लक राहत नाही आणि आत्माही राहत नाही. तर असा एक पंथ होता. त्या पंथाचा जो प्रमुख होता पूर्ण काश्यप आणि त्याच्या तत्वज्ञानाला अक्रियवाद असं म्हणतात. हे अक्रियवाद म्हणजे काय आहे की तुम्ही जे काही कर्म करता त्या कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. म्हणजे आत्मा आहे असं यांचं म्हणणं होतं. मग तुम्ही पाप करा, पुण्य करा, तुम्ही करा की दुसऱ्याकडून करून घ्या, त्याचा त्या आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. चांगले कृत्य करा, वाईट कृत्य करा, आत्म्यावर काही म्हणजे काही परिणाम होत नाही. जेव्हा तुम्ही मृत्यू पावता त्यावेळेस काही शिल्लक राहत नाही, शरीर शिल्लक राहत नाही आणि आत्माही शिल्लक राहत नाही. पूर्ण काश्यपचा जो पंथ होता त्याचं जे तत्वज्ञान होतं त्याला अक्रियमावाद असं म्हणतात. आणि त्या वादामध्ये असं सांगितलं की आत्म्यावर चांगलं असो का वाईट असो कोणत्याही याचा परिणाम होत नाही. एवढंच नाही, तुम्ही करा किंवा तुम्ही दुसऱ्याकडून करून जरी घेतलं
तरी त्याचाही काही परिणाम होत नाही, असा तो पूर्ण काश्यपचा पंथ होता. दुसऱ्या एका विचारधारेचे नाव नियतिवाद होतं. त्याचे मुख्य प्रणेता मखली गोसाल हा होता. त्याचे तत्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा देववाद किंवा पूर्वनिश्चयवाद होता. कोणीही काही घडू शकत नाही किंवा थांबू शकत नाही. घटना घडतात, त्या कोणीही घडू शकत नाही. दुःख कोणालाही नष्ट करता येत नाही, वाढवता येत नाही किंवा कमी करता येत नाही. जगामध्ये मनुष्यावर जे घडायचं आहे ते घडतच असते, हे त्याचं तत्वज्ञान. दुसरं जो तत्वज्ञान होतं ते त्या तत्वज्ञानाचं नाव आहे नियतिवाद, आणि याचा मुख्य जो होता मखली गोसाल होता. हा संपूर्णपणे याचं तत्वज्ञान देववादाकडे झुकलेलं होतं. तो असं म्हणतो की कोणीही काही घडू शकत नाही. जी होणारी क्रिया आहे ती देववादानेच होते. कोणतीही क्रिया कमी किंवा जास्त होत नाही. जे होणार ते होणारच आहे, असं या नियतिवादाचं तत्व होतं. तिसरं याचं नाव होतं उच्छेदवाद, आणि याचा जो प्रमुख होता तो म्हणजे अजित केशकंबल. हे तत्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा विनाशवादच होता. यज्ञ किंवा होम याला काही अर्थ नाही, असं याचं मत होतं. मग याचं मत काय होतं? कर्माची अशी काही फळे नसतात की ती आत्म्याला स्वतः भोगावी लागतात. स्वर्ग नाही की नरकही नाही. जगातील दुःखाच्या काही मूल तत्वापासून मनुष्य बनलेला आहे. आत्मा त्यापासून वाचू शकत नाही. जगातल्या कोणत्याही दुःखातून आत्म्याची सुटका होऊ शकत नाही. या दुःखाचा अंत आपोआप होणार आहे. जन्म मरणाच्या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून आत्म्याला गेलेच पाहिजे. त्यानंतर आत्म्याचा दुःखाचा अंत होईल. त्यापूर्वी होणार नाही. कोणत्याही उपाययोजना करायच्या नाही. याचं म्हणणं असं आहे, खा प्या मजा करा, काही केलं तर काही परिणाम होणार नाहीये. तुम्ही होम करा, यज्ञ करा, काही करा, कोणत्याही दुःखातून जा, कोणत्याही याच्यातून जा, त्याचा काही होणार नाही. जे काही 84 लक्ष ज्या योनी आहे त्या योनीतून गेल्यानंतरच आत्मा मुक्त होणार. तुम्ही काही केलं तरी त्याच्यातून मुक्तता नाही, असा हा उच्छेदवाद होता. आणि याचा प्रमुख म्हणजे अजित केशकंबल होता. आता चौथ्या मताचे नाव होते अन्योन्यवाद. या मताचा प्रमुख पकुद कच्चायान हा होता. त्याचे म्हणणे असे आहे की जीव हा पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख, दुःख आणि आत्मा या सप्त महाभूताचा बनलेला असतो. यापैकी प्रत्येक तत्व स्वतंत्र आहे. त्यांचा एकमेकावर परिणाम काही होत नाही. प्रत्येक तत्व स्वयंभू आणि शाश्वत आहे. त्यांचा कशानेही नाश होऊ शकत नाही. जर एखाद्या माणसाचे डोके उडवले तरी तो त्याला ठार करीत नाही. शस्त्राने सप्त महाभूतात प्रवेश केला, एवढाच त्याचा अर्थ समजायचा. तर चौथा जो होता तो म्हणजे अन्योन्यवाद. याचा जो प्रमुख आहे पकुद कच्चायान, आणि त्याचं म्हणणं असं आहे की हे जीव आहे, आपला जो प्राण आहे, हे 7 तत्वापासून बनलेला आहे. आणि हे 7ही तत्व वेगवेगळे आहेत. कोणाचाही कोणावर परिणाम होत नाही. समजा तुम्ही एकाचं डोकं उडवलं तरी त्याचं ते शरीर नष्ट होईल, परंतु जीव काही नष्ट होऊ शकत नाही. असं या अन्योन्यवाद हे चौथं तत्व होतं. त्यानंतर जे तत्व आहे पाचवं ते आहे विक्षेपवाद. आणि याचा जो प्रमुख आहे त्याचं नाव आहे संजय बेलठिपुत्ता. हा एक प्रकारचा संशयवाद आहे. हा म्हणतो की जर एखाद्याने स्वर्ग आहे आणि मला असं वाटलं आहे
तर आहेत. मला असं वाटलं स्वर्ग नाही तर नाही. मला वाटलं की हे जे विश्व आहे, जे मानव आहे, कोणीतरी तयार केलं. मला वाटलं तर केलं, मला नाही वाटलं तर नाही केलं. एखादी गोष्ट चांगली आहे, मला वाटलं ती चांगली आहे तर चांगली आहे, मला वाटलं नाही तर नाही. तर अशा प्रकारचा हा संशयवाद होता. आणि त्या संशयवादाचं हा जो प्रमुख होता तो म्हणजे संजय बेनीपुट्टा. त्याच्यानंतर 6व्या मताचं जो भाग होता त्याचं नाव आहे चातुर्य संवरवाद. आणि या संघाचे प्रमुख होते महावीर, जे जैन आहे, 24वे तीर्थकार. हे त्या काळामधलं एक महत्वाचं आहे. आणि त्यांचं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाला चातुर्य मत संवादवाद होतं. आता त्या काळी सिद्धार्थ गौतम नव्या प्रकाशाच्या शोधात निघत असताना ते जिवंत होते. महावीर हे सिद्धार्थापेक्षा थोडेसे मोठे आहेत, समकालीन आहेत पण त्यांच्यापेक्षा मोठे आहेत. त्यांना निगठ्ठ नाथपूत म्हणतात. जे जैन लोकांचे जे साधू आहेत त्यांना काय म्हणायचं? निगठ्ठ. महावीरांनी असे सांगितले आहे की पूर्वजन्मी आणि या जन्मी दुष्कृत्यामुळे आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. म्हणून माणसाने तपश्चर्याने दुष्कर्मापासून मुक्त व्हावे असे त्यांनी सुचवले. या जन्मात दुष्कर्म टाळण्यासाठी चातुर्याम धर्माचे म्हणजे 4 नियमाचे पालन करावे असे महावीराने सांगितलेले आहे. म्हणजे महावीरांचा जो जैन आहे तो काय मानत आहे? आत्म्याला मानत आहे. तर जैन धर्म हा काय करतो? त्यांना निगट्ट असे म्हणतात. आणि पूर्वी जन्मी म्हणजे तो पुनर्जन्माला मानतो, आत्म्याला मानतो. म्हणजे बुद्धाच्या आणि जैन मधला हा फरक आहे. आणि जैन धर्म हा ईश्वराला मानतो, फक्त एकाच ईश्वराला मानतो. अशा अनेक जे देव आहेत त्यांना मानतात. त्याच्या मतलाचा जो फरक आहे, आत्म्याला मानतो. आणि जे तुम्हाला जे काय वाईट किंवा चांगल्या गोष्टी आहेत त्या मागच्या पुनर्जन्म म्हणजे पहिल्या काळामध्ये जे काही कृत्य केलेलं आहे त्यानुसार तुम्हाला या काळामध्ये जन्म भेटतो. तसंच या जन्मामध्ये तुम्हाला तुमचे दुष्कर्म टाळण्यासाठी म्हणजे वाईट गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही चातुर्याम धर्माचे म्हणजे 4 नियमाचं पालन केलं पाहिजे. आणि या ठिकाणी थोडंसं बौद्धामध्ये आणि जैनामध्ये साम्य आहे थोडंसं. परंतु जैनमध्ये कसं आहे? जास्तीत जास्त शरीराला त्रास देणे. आता पहिलं कोणता नियम? 4 नियम पुढील प्रमाणे आहेत त्यांचे. 1 हिंसा न करणे, 2 चोरी न करणे, खोटे न बोलणे आणि मालमत्तेचा संग्रह न करणे. हे काही प्रमाणात दोघांमध्ये साम्य आहे. मालमत्तेचा संग्रह न करणे आणि ब्रह्मचर्य पाळणे. तर अशा रीतीचे हे 4 नियम आहेत. या नव्या तत्ववेत्याची शिकवण भगवान बुद्धाने स्वीकारलेली नाही. हे जे 6 जे नियम आहेत, 6 तत्वज्ञान आहे, यांचा त्यांनी अभ्यास केला. जसं त्यांचे समकालीन जे मुनी होते तसं त्यांना स्वीकारलं नाही. तसंच हे समकालीन जे काही तत्वज्ञानी होते यांनाही बुद्धांनी स्वीकारलेलं नाही. का स्वीकारलं नाही? त्याची कारण अशी आहे. या नव्या तत्ववेत्यांची शिकवण बुद्धांनी स्वीकारली नाही. ते काय म्हणतात? त्यांच्या शिकवणुकीने त्यांनी दिलेली अमान्यता आकारण नव्हती. ते म्हणतात पूर्ण काश्यप किंवा फकत कच्छप यांचे तत्वज्ञान जर खरे मानले तर कोणीही वाटेल ती वाईट गोष्ट करू शकेन किंवा कोणताही उपद्रव देऊ शकेन. एखादा मनुष्य जर कोणताही सामाजिक जबाबदारी न स्वीकारता किंवा सामाजिक परिणाम न भोगता दुसऱ्याची हत्या करण्याइतपत त्याची मजल जाऊ शकेल. जसं आता आपण बघितलेलं आहे, उच्छेदवाद बघितलेला आहे, देववाद बघितलेला आहे
किंवा क्रियाक्रमवाद बघितलेला काय, कोणी काही केलं काही फरक पडत नाही, गुन्हा काही करा. मग अशाने काय होईल, बुद्ध म्हणतात की समाजामध्ये एक प्रकारचं हिंसा वाढेल, अत्याचार वाढतील. कारण त्यांना माहीत आहे की काहीच होणार नाहीये. मग कोणतंच सामाजिक भान ते ठेवणार नाहीत. एवढंच नव्हे तर दुसऱ्याची हत्या करण्या इतकी ते मजल मारू शकतील, जसं आजकालच्या घटना होत आहेत. आज आपण पेपरमध्ये बातम्या वाचलो, भावामध्ये, आईमध्ये, भावाभावामध्ये, मुलगा आणि वडिलांमध्ये किती अत्याचार व्हायले आहेत, किती घटना अशा जे आपण विचार करू शकत नाहीत अशा घटना व्हायल्यात. ह्या घटना म्हणजेच त्या तत्वज्ञानाचेच काही प्रकार आहेत. जर मखली गोसलाचे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य देवाच्या हातचे खेळणे होईल, तो स्वतःला बंधन मुक्त करू शकणार नाही. अजित केशवबाबलाचे तत्वज्ञान खरे मानले तर तो फक्त काय करू शकेल, खाणं पिणं आणि मजा करणं. खाओ पिओ मजा करो, उच्छेदवाद. जसं आता मागं इथं निघालता होता, पुण्यामध्येच निघालता ओशोचा, तुम्ही वाचला असेल, कारण त्यांचाही तो तसाच होता. तर ते तसा हा प्रकार आहे, खाओ पिओ मजा करो. त्याच्यानंतरचा जो आहे संजय बेलटीपुत्ताचे तत्वज्ञान खरे मानले तर पाण्यावर तरंगत राहिल्याप्रमाणे माणसाचे निर्दुष्य जीवन जगावे लागेल. मग अशा प्रकारे हे वेगवेगळे तत्वज्ञान आहे, याचा समाजाला काहीही उपयोग नाही. आणि निघटांचं तत्वज्ञान मान्य केलं म्हणजे जैनाचं तत्वज्ञान खरं मानलं तर माणसाला आपले जीवन संन्यास व आणि तपश्चर्या यांनाच व्हावे लागेल. मग त्याच्या सगळ्या सहज प्रवृत्ती व कामना यांचा बिबोड होईल. जर जैन धर्म स्वीकारला किंवा त्यांचं तत्वज्ञान स्वीकारलं तर त्याला पूर्णपणे काय व्हावं लागेल, संन्यासीच व्हावं लागेल. याप्रमाणे या त्यावेळच्या या तत्वज्ञानाची सुचवलेला कोणताही जीवन मार्ग बुद्धाला पटला नाही. हताश, असहाय्य आणि अविचारी माणसाचे हे विचार आहेत असेच त्यांना वाटले. म्हणून त्यांनी या बाबतीत अन्यत्र प्रकाशाचा शोध घ्यायचा ठरवला. याचा थोडासा अभ्यास केला, त्यांना ते काही पटलं नाही, हे काही समाजाच्या उपयोगाचं नाहीये, दुःख नाहीसे करणारं नाहीये. मग आता आपण नवीन शोध घेण्यासाठी दुसरीकडे जायचं त्यांनी ठरवलं. तर या ठिकाणी पहिल्या खंडामधला 6वा भाग संपलेला आहे. आता 7वा भाग, साम्य आणि भेद. त्या गोष्टी ज्यांना भगवान बुद्धांनी सर्वर्थात त्याच ठरवल्या. मग अशा गोष्टी आहेत, अशा कोणत्या गोष्टी आहेत की जे भगवान बुद्धाला मान्य नव्हत्या, ते त्यांनी त्याच ठेवल्या. त्यापैकी एक, या तात्विक आणि धार्मिक विचारसरणीच्या अवलोकनावरून असे दिसते की बुद्धांनी त्यावेळी आपल्या शासनाचा पाया रचला. त्यावेळी काही रूढ कल्पनांनी लोकांच्या मनात घट्ट पकड घेतली होती. त्या कल्पना असे, बुद्धाच्या वेळेस त्यावेळेसच्या लोकांवर काही अशा समज किंवा कल्पना अशा रुजल्या होत्या, ते एकदम घट्ट होत्या. ते तेव्हाच घट्ट नाही, ते अजूनही आपल्या या समाजावर घट्टच आहे. बुद्धांनी त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, आंबेडकरही करत आहेत, अनेक अंधश्रद्धावाले दाभोळकर असतील, वेगवेगळे संत गाडगेबाबा असतील, खूप प्रयत्न करत आहेत, परंतु अजूनही समाज त्याच्यातून बाहेर निघत नाहीत. त्या गोष्टी कोणत्या? नंबर 1, वेद प्रमाणावर विश्वास. वेदावर अजूनही लोकांचा विश्वास आहे. आत्म्याचा मोक्ष यावर विश्वास, म्हणजेच त्यांचा पुनर्जन्म होणार नाही यावर विश्वास. आत्म्याचा मोक्ष, बघा आता साधारण तोच काळ चालू आहे, श्राद्ध पक्षाचा काळ चालू आहे. मोक्ष प्राप्तीची साधने, त्या दृष्टीने धार्मिक विधी समारंभ व यज्ञ यावर विश्वास. आजही सुद्धा मला मोक्ष लाभावी, मला शांत लाभावी म्हणून यज्ञ केल्या जातात, वेगवेगळ्या विधी, धार्मिक विधी केल्या जातात. यज्ञावर विश्वास आहे, विधीवर विश्वास आहे, मंत्रावर विश्वास आहे.
कालचीच गोष्ट कशी आहे, काल ते मी लस टोचायला गेलो होतो, तिथे चर्चा चालू होती. मंत्र म्हणजे काय? मग त्यांनी आता आता प्रत्येकाची आता ते सांगू लागते, मंत्र म्हणजे काय? मनाला तंत्राद्वारे जाणवणे म्हणजे मंत्र. आता ही ज्याची त्याची नवीन शोध करून काहीतरी समजावून सांगण्याचा हा प्रकार असतो. समाज संघटण्यासाठी चातुर्वर्ण व्यवस्थेचा आदर्शावर विश्वास. समाजाची संघटन जर बांधायचं असेल तर या पूर्वजांनी जे चातुर्वर्ण म्हणजे कोणतं, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र याच्यावर विश्वास. विश्वासाचा निर्माता म्हणून ईश्वरावर आणि विश्वाचे मूलधार म्हणून, तत्व म्हणून ब्रह्मावर विश्वास. हे काही गोष्टी, या गोष्टीला गौतमांनी मान्य केलेलं नाही. आत्म्यावर विश्वास मान्य नाहीये. त्याच्यानंतर आत्म्याचा पुनर्जन्म होतो हेही बुद्धाला मान्य नाहीये. कर्मावर विश्वास म्हणजेच या जन्माची माणसाची जी स्थिती आहे, तो कसा वागतो ते पुनर्जन्मामध्ये त्याच्यावर होऊ शकतो याचाही विश्वास नाहीये. आपल्या शासनाची तत्वे ठरवताना बुद्धाने आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनेचा समाचार घेतला. मग आपलं नवीन तत्व सांगत असताना बुद्धाने या तत्वांचा काय केलेला आहे, समाचार त्यांनी घेतलेला आहे. याशिवाय अजून त्यांनी काही कल्पना मान्य केलेल्या नाहीत. त्या कल्पना कोणत्या आहेत? मी कोण आहे, कुठून आलो आहे, कुठे जाणार याविषयीचे संकल्प विकल्पाचा कल्पना करणे याचा गौतमाने धिक्कार केलेला आहे. मी कोण आहे, कुठून आलो, कुठे जाणार अशा निरर्थक गोष्टीवर विश्वास करत बसायचा नाही, त्याच्यामध्ये वेळ घालवायचा नाही. आत्म्याचे थोतांड त्यांनी धुडकावून लागले. त्यांनी आत्म्याला ना शरीर मानले, ना संवेदना मानले, ना चेतना, ना विज्ञान यापैकी कशालाही त्यांनी मान्य केलेलं नाही. मुळात म्हणजे त्यांनी आत्मा हा नाकारलेला आहे. काही धर्मगुरूंनी ज्याचा प्रसार केला अशी उच्छेदवादी मतेही त्यांनी त्याच ठरवली. नास्तिक मताचाही त्यांनी धिक्कार केलेला आहे. विश्वाच्या विकासाचा प्रारंभ काळ सांगता येणे यास ज्ञान म्हणावे हे मत त्यांनी अमान्य केलेलं आहे. देवाने माणसाला निर्माण केले किंवा ब्रह्म नावाच्या कोण्या एकाच्या शरीरातून त्याचा जन्म झाला हेही त्यांनी मान्य केलेलं नाहीये. आत्म्याच्या अस्तित्वाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि या सर्व गोष्टी बुद्धांनी नाकारलेल्या आहेत. त्या गोष्टी ज्यात भगवान बुद्धाने बदल केले. मग अशा काही गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये थोडासा बदल बुद्धांनी केलेला आहे. त्या कोणत्या आहेत? कार्य कारण भावाचा अत्यंत महत्वाचा नियम आणि त्यांचे उपसिद्धांत यांना प्रतीत सम उत्पादाच्या स्वरूपात त्यांनी मान्य केलेलं आहे. आता यांनी जो कार्यकारण भाव जो सिद्धांत होता त्याच्यामध्ये थोडासा बदल करून त्यांनी ह्या प्रतीत समोत्पादवाद हा नवीन 12 कड्याचं स्वरूप वापरून त्यांनी हे केलेलं आहे. हे फार मोठं आहे, ते बघूत नंतर. जीवनाच्या निराशावादी दृष्टिकोनांचे त्यांनी खंडन केले. त्याचप्रमाणे मनुष्य व जग यांचे देवानेच पूर्वनियोजन केलेले आहे हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टिकोन त्यांनी त्यास ठरवलेले आहे. मनुष्य, जग आणि यांचं भवितव्य कोणी ठरवलेलं आहे? ईश्वराने ठरवलेलं आहे. या कल्पनेला बुद्धांनी नाकारलेलं आहे. एखाद्या पूर्वजन्मी केलेल्या कृतात या जन्मासाठी दुःख निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे यास त्यांनी अमान्य केले आणि पूर्वजन्मातील कर्म असल्यामुळे या जन्माच्या कर्माची ती परिणाम शून्य करतात हे त्यांनी अमान्य केले. कर्माचा देववादी दृष्टिकोन त्यांनी नाकारला. जुन्या कर्मवादाच्या ठिकाणी त्यांनी अधिक शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला. कर्म सिद्धांताच्या जुन्या बाटलीत त्यांनी नवीन दारू ओतली. पूर्वजन्मी तुम्ही गेल्या जन्मात जे काही केलेलं असेल त्या कर्मानुसार तुम्हाला या जन्मामध्ये तुम्हाला त्याचे कर्म भेटतील हा वाद बुद्धाने स्वीकारलेला नाही. जुन्या कर्मवादाच्या ठिकाणी
अधिक शास्त्रीय दृष्टिकोन त्यांनी सिद्ध केलेला आहे. त्याला त्यांचा कर्म सिद्धांत असं म्हणतात. आत्म्याचा फेरा न संसारण्याच्या तत्वज्ञानाच्या जागी त्यांनी पुनर्जन्माच्या नवीन सिद्धांताला स्थान दिले. आत्मा हा सतत फिरत राहतो, एका शरीरातून दुसऱ्या शरीरात तो जात असतो. या सिद्धांताला त्यांनी मान्यता दिलेली नाही, तर पुनर्जन्माचा त्यांनी नवीन सिद्धांत मांडलेला आहे. आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष या तत्वाऐवजी त्यांनी नवीन निब्बाण म्हणजे निर्वाण या तत्वाची स्थापना केलेली आहे. आत्म्याला मुक्ती मिळते, आत्म्याला मोक्ष मिळते हे मान्य न करता माणसाला निब्बाण पद किंवा त्याचं निर्वाण होते हे तत्व त्यांनी सांगितलेलं आहे. याचप्रमाणे बुद्ध शासन हे संपूर्ण नव्या मौलिक विचाराने भरले आहे. त्यात जे काही थोडेसे जुने आहे त्यात फेरबदल केलेला आहे किंवा त्याची व्याख्या केलेली आहे. तर अशा रीतीनं हा जी बुद्धाचा जो धम्म आहे हा पूर्ण नवीन विचारांना भरलेला आहे. नवीन कल्पना आहेत. ज्या काही जुन्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्यांनी फेरफार केलेला आहे. जसं कर्मवाद सिद्धांत आहे हे सांगतो नंतर. आता डिटेल येणारच आहे, त्यावेळेस आपण सांगू त्यांना. त्या गोष्टी ज्यांना भगवान बुद्धाने स्वीकारले, आता हे सर्व नाकारलं. आता भगवान बुद्धाने काय काय स्वीकारलेलं आहे? बुद्धाच्या शिकवणीचे पहिले वैशिष्ट्य असे आहे की सर्व गोष्टीचा मध्यबिंदू मन आहे. म्हणजे बुद्धांनी सर्वात जास्त जर महत्त्व कुणाला दिलं असेल तर ते मनाला दिलेलं आहे. सर्व गोष्टीचा मध्यबिंदू हा मन आहे. मन हे सर्व वस्तूच्या अग्रभागी असते. ते सर्व वस्तूवर प्रभाव टाकते, त्याची निर्मिती करते. जर मनावर संयम करता आलं तर सर्व गोष्टीवर माणसाला विश्वास ठेवता मन इतकं महत्वाचं आहे की मला वाटलं की ही गोष्ट मला करायची, मग त्याच्यासाठी मनावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. मनावर नियंत्रण जर ठेवलं तर मला ते शक्य होऊ शकते. नाही तर मी शरीराने इथं राहतो आणि मग मी झोपा घेतो तर त्याला मनावर नियंत्रण ठेवता म्हणणार नाही आहे की नाही. मी फक्त शरीरावर इथं आहे आणि चला तुम्ही बोलत राहा, मी झोप घेत राहतो, हेही नाही आहे. तर एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर मनावर नियंत्रण मिळवणं अत्यंत गरजेचं आहे असं सिद्धार्थ आपला गौतम बुद्ध म्हणतात. मन सर्व मानसिक क्रियाचे प्रधान असते. मन हेच प्रमुख आहे. मन हे चैतसिक शक्तीचेच बनलेले आहे. म्हणून सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे मनाची साधना करणे आहे. मनाला प्रसन्न ठेवणे, मनाला कोणत्याही परिस्थितीमध्ये निराशावादाकडे, मनाला कोणत्याही परिस्थितीत दुःखाकडे न नेणे म्हणजेच मनाची साधना करणे. परिस्थिती कोणतीही असेल, वेळ कोणती असेल, त्या अवस्थेमध्ये मनाला प्रसन्न ठेवणे हे बुद्धाचं तत्वज्ञान आहे. बुद्धाच्या शिकवणीचे दुसरे वैशिष्ट्य हे आहे की सर्व बऱ्या वाईट गोष्टीचे मन हेच उगमस्थान आहे. ज्या आमच्या आत उत्पन्न होतात, ज्याचे बहिर्मुखी परिणाम आपणाला भोगावे लागतात. बुद्धाचे दुसरी शिकवणूक काय आहे की आमच्या जीवनात ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी होतात त्याचं उगमस्थान हे मनच आहे. जे आमच्या आत निर्माण होतात. जर आमचं मन प्रसन्न नाही, एकाच विचारामध्ये आम्ही राहिलो तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. तर हे मन व्यवस्थित ठेवणे हे फार महत्त्वाचं आहे. जे वाईट आहे, ज्यांचा वाईटाशी संबंध आहे, जे वाईटांच्या अधीन आहे, ते सर्व मनातूनच उत्पन्न होते. जे चांगले आहे, जे चांगल्याशी संबंधित आहे, त्याच्याही हे सर्व मनानेच होते. वाईटही मनानंच होणार, चांगलंही मनानंच होणार आहे. ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलाच्या मागोमाग गाडीचे चाके जातात, त्याचप्रमाणे अशुद्ध चित्ताने जो बोलतो किंवा कृती करतो त्याच्या मागोमाग दुःख येते. म्हणून चित्त शुद्धी करत राहा, हे धर्माचे सार आहे.
म्हणून बुद्ध म्हणतात की जीवनातलं दुःख जर कमी करायचं असेल तर तुमचं चित्त शुद्ध ठेवा, मन चांगलं ठेवा, आणि हेच खऱ्या धर्माचं सार आहे. भगवान बुद्धाच्या शिकवणीचं तिसरं वैशिष्ट्य ही आहे की पाप कृत्य, जे काही वाईट गोष्टी आहेत ते आपण टाळायला पाहिजे. आणि त्यांच्याच शिकवणीचं चौथं वैशिष्ट्य हे आहे की खरा धर्म हा धर्मग्रंथात नाही. जसं इतर धर्म त्या पोथी पुराणात आहे याच्याप्रमाणेच वागा, तर बुद्ध म्हणतात की खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून त्या धर्माचे जे तत्व आहे चांगले त्याचं पालन करण्यात, त्याचं आचरण करण्यात आहे. भगवान बुद्धाचा धर्म ही त्यांची स्वतःची निर्मिती नव्हती असे कोणी म्हणू शकेल का? हा जो नवीन धर्म काढलेला आहे हे बुद्धानेच काढलेला आहे. याचा कोणी ईश्वर उगम नाही, काही नाही, आणि हा बुद्धाचाच नवीन धर्म आहे असं म्हणणं सार्थ ठरेल. आणि या ठिकाणी पहिला खंड पूर्णपणे संपलेला आहे. दुसरा खंड आपण नंतरच्या भागामध्ये बघू. दुसऱ्या खंडामध्ये 8 भाग आहेत आणि याच्यामध्ये आता काही दीक्षा देण्याचे काही भाग आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा विषाद योग आहे. पारिवर्जकांची धम्मदीक्षा, वेगवेगळ्या लोकांनी त्यांनी दीक्षा दिलेली आहे. तर असं आता ही इथे आपण थांबूया.